बाबा. आता 0 मिनिटात झारासंध झाला असता. अवकाश. हाय मिस्टर पृथ्वी प्रताप. हॅलो सर. हॅलो सर. सुपर हाऊस, फॅन्टास्टिक. थँक्यू सर. पृथ्वी प्रताप, I like it your house. Thank you sir. Fertilizer, good thing, anything else. Yes. Not everyone is a moment of culture of department. Thank you sir. Sir, this house has my blood, my sweat, my courage, my consistency, my persistence, sir. Wow. You know, sir, as Brian Tracy once said, the distance between dream and reality is an action, sir. I took it seriously and see, these are the results, sir. These are the results. कशाला बाण मारला? गप बसा ना. अरे मला काय माहिती, हा पहिल्याच वाक्याला पेटेल म्हणून. तुम्ही कशाला आल्याला गेलाय? सोप्पा भाव गप बसायचं ना मग. हा, मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. सर काही बोलायचंय का सर? हो. सर मला फोन केला असतात, मी घरी आलो असतो सर. तुम्ही मला आधी सांगायचं ना की बोलायचंय सर. तुम्ही बोला सर. तुम्ही बोला सर, मी ऐकेन सर. सर हे जे घर आहे ना सर, हे फक्त तुमच्यामुळे आहे सर. वयाच्या 18व्या वर्षी तुमच्या कंपनीत कामाला लागलोय सर. तेव्हापासून मी एक पैक साठवले आणि हे घर बांधलंय सर. अरे no. सांगा काय सेवा करू सर? नाही, इट्स ओके, जस्ट नाही माय गॉड. नाही, हा तुझा मोठेपण आहे. आणि मुलात मी माझ्याबद्दल बोलायला आलेलो नाही. हा माझा भाचा, त्याच्याबद्दल मी आज बोलायला आलोय. बोला ना सर. पृथ्वी प्रताप, यू नो, मी 800 करोड संपत्तीचा मालक आहे. 800 करोड इज अ लॉट ऑफ संपत्ती इज माय. आणि इज माय 800 करोड 800 करोड संपत्तीचा व्हायरस. सर अरे मामा, वारस. वारस नॉमिनी सर. वारस. मिस्टर पृथ्वी प्रताप, त्या दिवशी आपल्या कंपनीचं अॅन्युअल फंक्शन होतं. त्या दिवशी गौरव सुद्धा आला होता. हो बरोबर सर. हो आले होते सर. तुमची मुलगी शिवाली, हो तिला बघून तो खुश झाला. हा. त्याचं प्रेम जळले तिच्यावर. तर तिचा मी हात मागण्यासाठी ते आलो तुमच्या दारात. पृथ्वीजी, मला तुमच्या मुलीचा हात पाहिजे. सर माझं भाग्य उघडलं सर. सर माझी मुलगी तुमच्या घरात येणं म्हणजे नशीब काढलं सर मी. बेटा, त्यांना तू पसंत पडलीस बेटा. शिवालाजी, त्या दिवशी मी तुम्हाला पार्टीत बघितलं आणि माझं तुमच्यावरती प्रेम जडलं. माझ्याशी लग्न कराल? नाही. मला असं काय वाटतं की त्या ईश्या म्हणाल्या मला नाही असं ऐकायला आलं. सर गौरव सर, मी बोलतो तिच्याशी सर. मी बोलतो. बाबा, बेटा काय करतेस बेटा? बाबा ऐका ना बाबा. बेटा तू गौरव सरांना नाही का म्हणतेस? बाबा मी नाही स्वीकारू शकत प्रेम त्यांचं बाबा. बेटा हे नुसतं प्रेम नाहीये बेटा. बाबा, हे 800 करोड. बाबा मी नाही स्वीकारू शकत. असं का? बाबा, माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे बाबा. शिवाले! बाबा ऐका, बाबा खरंच नाही करू शकत. कोण आहे तो? मम्मी मी सांग. कोण आहे तो? मम्मी सांगते तुम्हाला. काय करतो तो? बाबा तो लॉन्ड्री मध्ये कपडे इस्त्री करतो. बाबा, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. आग लागली त्या तोंडाला. अरे देणाऱ्याचे हात 1000 आणि हिची फाटकी झोळी, अशी अवस्था झाली. बाबा, ए बेबी, त्या लॉन्ड्रीवाल्यावर तुझं प्रेम आहे. हो सर. म्हणजे 800 करोड संपत्ती असणाऱ्या भाच्याला त्या राजपुत्रा तू नाही म्हणतेस? हो सर. मला त्या मुलाला भेटायचं आहे. बेबी, ब्रिंग इट ऑन प्लीज. मला त्याला भेटायचं सर नको सर. सर समजून घ्या सर.
सर माझी मुलगी अल्लड आहे सर, माझी मुलगी अल्लड आहे. अरे हो, अल्लड बिल्लड बंबे भो काय तर होऊन जाऊ दे. अरे 800 कोटीचा मालक अक्कड बक्कड बंबेबो असाय ते. अल्लड बल्लड बंबे भो असं आहे? अरे वसाड्या 800 करोड संपत्तीचा मालक, थोडी तरी जीभ घसरणारच ना. खायची गोष्ट आहे काय मला सांग. ए बेबी प्लीज कॉल हिम. बाबा कॉल द फोन प्लीज. बोलाव त्याला. अरे हॅलो हॅलो पम्या. पम्या व्हॉट गरिबी. फक्त 2.5 अक्षराचं नाव. माय नेम इज प्रभाकर, $1,000,000. हॅलो पम्या हॅलो पम्या. हॅलो पम्या, लवकर घरी ये. लवकर घरी ये, बाबा समोर उभे आहेत. पम्या मग 5 मिनिटं देशील काय? कशाला हवेत 5 मिनिटं? इथे माझ्या आणि तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे रे, पटकून ये प्लीज. बाय घे, हिने होली पेटवल्या वाटतं. इलय इलय बाबा येतोय तो. शिवाली बाबा पम्या म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या खालचा लॉन्ड्रीवाला. हो बाबा. शिवाली पम्या म्हणजे त्या जिन्याखालच्या त्रिकोणी बोळात असं असं करून शिरतो तो. बाबा शिवाली बघितलं मामा, आत्ताच्या आत्ता हिच्या बापाला कामावरून काढून टाका. नाही सर सर गेट आउट. आय से गेट आउट. मला कामावरून काढू नका. सर मला कामावरून नका. इले 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 सर इले पाया पडतो तुमच्या, मला कामावरून नका काढू. शिवाय पाहुणे इलेत वाटता. साहेब नमस्कार. साहेब मी बाबांना सगळं सांगितलंय. बाय घे, हिने होली पेटवल्या ना. पम्या साहेबांनू आता काय करायचा? वर मला विचारतोस. बाबा हात जोडते त्याच्यावर. हात उगारू नका बाबा प्लीज, माझ्यासाठी प्लीज. हो काका, काय करता मुली? अरे किती दिवस असं बच्चनसारखे उभे राहणार आहे? भाच्याला मारलं 800 करोडच्या. बोला ना काहीतरी. हो वेलकम. अरे वेलकम काय? गेट आउट. आउट. सर मला चुकून त्यांना हात लागला असेल. चुकून हात लागला. सासऱ्यांनू तुझा बाप सासरा. साहेबांनू तिका मारू नका. साहेबांनू तिला नाही तर मग काय तुला मारू. ह्या का आम्ही मुद्दामून नाही केला. साहेबांनू आमची मनं जुळलीत म्हणून आमच्यात प्रेम झाला. वय साहेबांनू काय करणार. तुमका सांगूच मी प्रयत्न केलाय, पण तुमचा आपला मिशी वाढल्या कशी दिसता, दाढी वाढल्या कशी दिसता. तुमका काय सांगू. तुम्ही काय पण वाढवा, तुम्ही सेमच दिसतो. झालो ना गोंधळ आता. तरी माझी ताई घ्या मका सांगत असता, प्रेम ह्या वेळेवर व्यक्त करूक होया, नाहीतर आयुष्य वेटिंग वर जाता. पण काय करणार, आम्ही कोकणची माणसा साधी बोली, काळजात त्यांच्या भरली शहाली. ऋत्विक मिस्टर 1 मिनिट. काय बोललास आता? काय बोललास आता? जा काय बोलले तर माझ्या प्रेमासाठी बोललोय. मारान दे. शेवटची ओळ काय होती ते बोल. काय बोललास? कोकणची माणसं साधी बोली, काळजात आमच्या भरली शहाली. कुठं होय? बाबा काय बाबा बाबा काय केलं? हे कोण बोलत? माझी ताई घ्या, माझी मोठी ताई शालू. शालू
तुझं गाव कुठलं? रत्नागिरी. रत्नागिरी. म्हणजे पाव नदीच्या काठावर तुझी ताई का कपडे धुवायचे? हो. एक छोटासा पोरगा अशी चड्डीवर करत असा धावत पळत त्या नदीवर यायचा. 1 रुपयाचा पेप्सी करून त्याच्या हातात असायचा. आणि ना नदीत अशा दगड फेकायचा. 1 2 3 गेली. तो तूच आहेस? हो, मीच. आणि मग तू नदीत उडी मारू नयेस म्हणून तुझी ताईगा तुला आवाज द्यायची. पम्या, ओ पम्या, अरे पम्या, काय राहुलच काय? शालू. परब्या, अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुस नको मैना. उघडी नाही आणली रुस नको मैना. शालू झोका दे गो मैना. शालू. परब्या, शालू. परब्या, शालू तू एवढे दिवस होतीस तरी कुठे? आय गाय. वसाड्या, आग लागली तुझ्या तोंडाला. ती वसाड्या आता विचारशील? तरी पण सांगताय. सांग. तू का आठवते काय? ती बाव नदी. होय तर. मी थैसर कपडे धुवूक जायचंय. आणि त्या बावडीच्या काठावर बी बसून तुझ्याकडे एक टक बघत बसायचंय ना? नाही, तू थैसर बैल धुवूक यायचंस. अरे बापले, बैल आणलाच नाही. आता आणतो. बैल धुतो की बिबट्या? मी बोलायचे, कोकणची माणसं साधी भोली. त्यांच्या काळजात भरली शहाळी. परब्या, आठवतं तुका? काय? आपलं प्रेम बाव नदीच्या पाण्यासारखं खलखल वाहत होतं. वा, जरा वायस बैलाला बांधून येतो. परब्या, ज्या दिवशी मी माझं प्रेम तुका व्यक्त करू गेलो होतं परब्या, त्याच दिवशी तू एसटी पकडून मुंबईला निघून गेलास. माझ्या नजरे आड झालास पब्या. आणि ही तुझी शालू तिथेच तुझी वाट बघत उभी राहिली. आणि म्हणूनच मी पम्याक नेहमी सांगते परब्या, प्रेम हे इळच्या वेळी व्यक्त करूक येऊक वया, नाही तर आयुष्य वेटिंग वर जाता परब्या. शालू, तुला माहितीये मी एसटी पकडून मुंबईत गेलो. तिथे एक छोटासा बिझनेस केला. तो बिझनेस एवढा वाढला आता मी 800 करोड संपत्तीचा मालक आहे. 800 करोड. हे बघ, बिझनेस सेटल झाल्यानंतर मी तुला गावाला शोधायला आलो. तेव्हा एका माणसाने सांगितलं की शालूला ना तिचा मामा घेऊन मुंबईत गेला. मी तसा धावत सुटलो नदीवर. इथं माझं काळीच पडलं होतं. अगं बाई, त्या काळजाची शपथ घेऊन बोललो,
जोपर्यंत माझी शालू मला भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तू माझ्यासाठी थांबला. हो, अरे इतके दिवस मी तुझ्यासाठीच थांबलो शालू. खरंच परब्या? हो, मी तुझ्यासाठीच थांबलो. खरंच खरंच मी तुझ्यासाठीच थांबलो. ऐका, मेन स्किट सुद्धा थांबलंय, लवकर चला. झालं देवा तुझ्या गाभाऱ्याला, आता इकडे या. हा, सुरू करा. परब्या, तू पम्या शिवालीचं लग्न लावून. हो हो, आज माझी मला शालू भेटले. ए पम्या, हा हे पोरगी तुला आवडते? हा बस आजची आज मी तुझं लग्न लावून देणार. माझं लग्न तिच्या बरोबर होणार आहे ना. ह्याचं कसं काय? अरे हा साधा लॉन्ड्री वाले आपण 800 करोडची मालक आहोत ना. होय परब्या, आम्ही यांच्यासारखं श्रीमंत नाही. वासाडे, इमोशनच्या नात्यात माझी पॅन्ट उडशील. कोण म्हणाल तू गरीब आहेस? Who is talking you are poor? Who is talking? तू आता गरीब नाहीस. 800 करोड रुपयाची संपत्ती माझ्या नावावर आहे. त्यातली अर्धी संपत्ती मी पम्याला देणार आहे. 600 करोड रुपये. Yes! 600 करोड. 800चे अर्धे 600 करोड. तुझ्या बापाने गणित केलं होतं हे. हा, ते काय नाही, आज ह्या पम्यामुळं माझी शालू आणि माझं प्रेम सापडलंय. त्याच्यामुळे मी नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे. सर, तुम्ही जर या लॉन्ड्रीवाल्याच्या पाठीशी उभे असाल सर, तर मी माझी मुलगी हसत हसत दिली जा. परब्या, तू आपल्या पम्यासाठी एवढं करतास, मका लय आनंद वाटता. परब्या, तू जेव्हा भाव नदीवर बैल दूध यायचास ना, तेव्हाच मका कळला होता, हाय तो माणूस बाजीगर हा. अरे मामा, माझं लग्नाचं बोल ना यार. अरे तुझं लग्न काय व्हायचं तेव्हा होईल. आज ह्याच्यामुळे माझं आणि शालूचं प्रेम शाबूत आहे. त्याच्यामुळे मी ह्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. आणि माझी 800 कोटी संपत्ती आहे, त्यातली अर्धी म्हणजे 700 कोटी रुपये मी ह्याला देऊन टाकतो. कुठलं काही तयारी हे? 700 करोड त्याला देणार आहेस आणि उरलेले 100 करोड? 100 कोटी घेऊन मी हिला पूर्ण जग दाखवणार आहे, जग फिरवणार आहे. अरे मग मी काय करू मग? सर, गौरव सर, तुम्ही एक काम कराल का? काय? हे सगळं आता छान सुरू आहे ना, तुम्ही त्या पम्याची लॉन्ड्री सांभाळा. MHJ लॉन्ड्री. काय नाव सांगितलं लॉन्ड्रीचं? MHJ लॉन्ड्री. तरीच म्हटलं माझं लग्नाचं स्किट आहे, नाव अजून आलंच का नाही. मला जेव्हा बिबट्याचं शर्ट दिलं ना, तेव्हाच कळलं की मला बिबट्या बनलाय म्हणून. हा, 800 कोटीचा मालकावरून लॉन्ड्रीवाला. बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची, जाम बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची.